गुड मॉर्निंग फ्रेंड्स. मी डॉक्टर स्मिता तासकर तुमच्या सगळ्यांचं डॉक्टर स्मिता ऑल अबाउट हेल्थ या यूट्यूब चॅनलवर स्वागत करते. मागे मी एक शॉर्ट व्हिडिओ बनवला होता सर्वायकल कॅन्सर या संदर्भात, परंतु बऱ्याच जणांची असे रिक्वेस्ट आली की मॅम याविषयी थोडं डिटेलमध्ये आम्हाला सोप्या भाषेत सांगा. सो त्या सगळ्यांसाठी हा स्पेशल व्हिडिओ. तुम्हाला माहिती आहे का की स्तनांच्या कर्करोगानंतर मोस्ट कॉमन कर्करोग कॅन्सर इन फिमेल हा सर्वायकल कॅन्सर आहे, म्हणजेच गर्भाशयाच्या मुखाचा कॅन्सर. मग हा कॅन्सर हा कर्करोग कुणामध्ये होऊ शकतो? अशा मुली की ज्या खूप लहान वयामध्ये कमी वयामध्ये सेक्शुअल इंटरकोर्ससाठी एक्सपोज होतात किंवा खूप लहान वयामध्ये योनी संबंध त्यांच्यामध्ये येतो, अशा मुलींमध्ये या आजाराचं प्रमाण अधिक दिसून येतं. किंवा ज्या स्त्रिया की ज्यांची मल्टिपल पार्टनर्स आहेत, अशा स्त्रियांमध्ये सुद्धा या आजाराचं निदान अधिक प्रमाणात होत असतं. आता सर्वायकल कॅन्सर हे एक व्हायरल इन्फेक्शन आहे, त्यामुळे ज्या स्त्रियांची इम्युनिटी प्रतिकारशक्ती कमी आहे अशा स्त्रियांमध्येही याचं इन्फेक्शन लवकर होतं. मग याची लक्षणं कुठली? तर सतत योनी मार्गातून पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव वाहत राहणे, यालाच व्हाईट पीव्ही डिस्चार्ज ल्युकोरिया असं म्हणतात. म्हणजे तुम्ही डॉक्टरांकडे गेल्यानंतर त्या श्वेतप्रदरसाठी व्हाईट डिस्चार्जसाठी अनेकदा ट्रीटमेंट घेऊन सुद्धा तुम्हाला कुठलाही रिलीफ मिळत नाहीये. तो पांढरा दुर्गंधीयुक्त स्त्राव योनी मार्गातून होतच आहे. अशा स्त्रियांमध्ये मात्र या आजारासाठीचं स्क्रीनिंग करणं गरजेचं असतं. किंवा अचानक मध्येच योनी मार्गातून रक्तस्राव सुरू होणे, म्हणजे पाळी येऊन गेल्यानंतर सुद्धा योनी मार्गातून रक्तस्राव होत राहणे, किंवा यौन संबंध आल्यानंतर अचानक रक्तस्राव होणे, अशा स्त्रियांमध्ये सुद्धा या आजाराचं स्क्रीनिंग करणं गरजेचं आहे. जेव्हा या आजाराची तीव्रता वाढत जाते तेव्हा अचानक वेट लॉस होणे, खूप अशक्तपणा, फटीग जाणवणे ही लक्षणं सुद्धा स्त्रियांमध्ये दिसून येतात. मग यासाठी आपण कुठल्या चाचण्या तपासण्या करू शकतो? तर पॅप्समेअर म्हणजेच काय की योनी मार्गातून जे पांढरं पाणी वाहतं आहे त्या पाण्याची तपासणी करणे, आणि त्याचसोबत गर्भाशयाच्या मुखाचा छोटासा तुकडा काढून त्याची तपासणी करणे, त्याला बायोप्सी असं आपण म्हणतो. याद्वारे आपण या आजाराचं निदान करू शकतो. मग यावर ट्रीटमेंट कुठली? जर खूप लवकर या आजाराचं निदान झालं, अर्ली स्टेजमध्ये जर या आजाराचं निदान झालं, तर रॅडिकल हिस्टेरेक्टॉमी ही यावरची ट्रीटमेंट आहे. पण जर ह्या आजाराचं उशिरा निदान झालं तर केमोथेरपी, रेडिओथेरपी अशा वेगवेगळ्या प्रकारच्या ट्रीटमेंट्स पेशंट घेऊ शकतो. मग आजार होऊच नये यासाठी आपण काय करू शकतो? तर यासाठी आपण लसीकरणाची मदत घेऊ शकतो, म्हणजेच वॅक्सिनेशन. HPV व्हॅक्सिन, या वॅक्सिनच्या मदतीद्वारे आपण सर्वायकल कॅन्सर होऊच नये यासाठी प्रयत्न करू शकतो. तर हे वॅक्सिन 9 ते 10 वर्षाच्या मुलींपासून ते 35 ते 40 वयोगटाच्या स्त्रियांपर्यंत आपण देऊ शकतो. पण अर्थातच जितक्या उशिरा आपण हे वॅक्सिन घेणार आहे तेवढी त्यांची कार्यक्षमता आपल्याला कमी प्रमाणात दिसणार आहे. आणि हे व्हायरल इन्फेक्शन असल्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती सुद्धा चांगली असणं, इम्युनिटी सुद्धा चांगली असणं तेवढंच महत्त्वाचं आहे. तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सर्वायकल कॅन्सरची लक्षणं, कुणामध्ये हा कॅन्सर होण्याची शक्यता जास्त आहे आणि याचं निदान आपण कसं करू शकतो हे आपण बघितलं. पुढच्या व्हिडिओमध्ये मी HPV व्हॅक्सिन कुठल्या वयोगटामध्ये, कुठल्या डोसेसमध्ये आपण देऊ शकतो हे आपण बघूया. थँक्यू.